आज मी आलो आहे माझ्या गावी पराड दुर्गादेवी मंदिराचा दसरा बघण्यासाठी। मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा दसरा। कट्टापर्यंत पंचक्रोशीत असलेले दुर्गादेवी मंदिर मालवण तालुक्यातील एक स्वयंभू दुर्गादेवी म्हणजे शेकडो वर्षाची परंपरा असलेलं मंदिर आहे। सुरुवात होते आहे गाराण्याने सुरुवात झालेली। आता पालखी निघेल, पालखी निघणार पारंपरिक वाद्यात ही पालखी निघेल। ढोल ताशाच्या गजरात सर्व गावकरी मानकरी ब्राह्मण सर्व यांच्या साथीने हे निघालेली आहे पालखी। बांधदार चौकदार हे सर्व मानकरी निघालेले आहेत देवीचे आणि पारंपरिक वाद्य ढोल ताशा याच्या गजरात ही पालखी आता इथून निघेल। गाडोसाकडे जाईल मी दाखवत्या पालखी सोनं लुटण्यासाठी लोक निघालेले आहेत। पालखीने लागाय पालखीत तुम्हाला दुर्गादेवी दिसत्या विराजमान झालेली। आता ही गाडोसाकडे आलेली एक परंपरा आहे। पुढे ब्राह्मण निघालेले आहेत। सर्व लोक जी लांबच लांब रांग लागलेली आहे। शेकडो लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आता इथे सोनं लुटण्यासाठी लोक आलेली आहेत। इथे देवाचं लग्न लागेल आणि त्याच्यानंतर ही पालखी पुढे भावी मंदिरात जाईल। तिथून परत दुर्गादेवी मंदिरात जाईल। आपट्याचे पानं ज्याची परंपरागत कोकणात आपट्याची पानं सोनं म्हणून आज देऊन त्यांचा मान आहे। आपट्याच्या पानाचा सोनं देऊन लोकांना आज विश करणार आहेत। तर ही आपट्याची पानं लुटण्याचा सोनं लुटण्याचा कार्यक्रम चालला। इथून पालखी आता अंगात आलेला आहे। पालखी आता दुर्गादेवी पालखीसोबत भावई मंदिरात जाईल। दांडेकर आहे बरोबर दुर्गादेवी आणि त्याच्यानंतर ती पालखी पुन्हा दुर्गादेवी मंदिरात हे निघाली आहे। पालखी एक राऊंड मारून त्या झाडाला इथे शेकडो वर्षाचं स्वयंभू मंदिर आहे। शेकडो वर्षाची परंपरा आहे। हे सर्व गावकरी पालखीसह निघालेले आहेत। ते दिसत आहेत तुम्हाला लांबून अंगात आलेले देव आहेत। दुर्गादेवी आहे दांडेकर आहे आणि आता बरोबर हे सर्व गावकरी पालखीसह भावई मंदिराकडे निघाले आहेत। हे भावई मंदिर आहे। या मंदिराची म्हणतात मोठं व्याख्यान आहे, सांगू शकत आत्ता नाही आहे, नंतर कधीतरी सांगेन। नक्कीच पौराणिक मंदिर आहे, खूप वर्षाचं आहे। हे अर्धवटच आहे, त्याला कारण पण तसं आहे। समीर पराडकर आता इथे गाराण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। इथे गाराणं करून पुन्हा इथे हे तुम्हाला दिसतं आहे समीर पराड गाराणं घालताना आणि ही पालखी पुन्हा निघाले भावई मंदिराला भेट देऊन दुर्गादेवी भावईला भेट देऊन अशी पुन्हा आता ही पालखी दुर्गादेवी मंदिरात निघेल। ही भावई देवी आहे। नक्कीच त्याच्या पुढे कधीतरी बोलू त्याविषयी। ही पालखी दुर्गादेवीची पुन्हा मार्गस्थ झालेली आहे। ते मंदिर दिसतं आहे मंदिराच्या दिशेने। हा शेकडो वर्षापूर्वीपासून चालत आलेला हा दसरा असाच इथे मनवत गेलेले आज लोक मोठ्या संख्येने कुठूनही उपस्थित असतात दसऱ्याला। आता ही पालखी पुन्हा मंदिरात आली आहे, अंगात आलेल्या आहे, देव आहेत दिसत आहेत। भरपूर मोठ्या संख्येने लोक आहेत, मंदिराच्या बाहेर पण आहेत आणि आता हे गाराणं होऊन हे पालखीची थोडा वेळ सांगता होईल। नक्कीच खूप सुंदर मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे। कधी तुम्ही या दिशेने आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या। धन्यवाद।